वाईटातलं वाईट सपन होतं वाटतं. रात्रभर गालाला हात लावून झोपला होता. मला असं वाटतंय स्वप्नात कोणीतरी याचा मुका घेतला असेल, नाहीतर त्याच्या कानाखाली जाळ काढला. शंभो महादेव. हो हो म्हणतोय. ए नाना, सकाळ सकाळी गायचे काय बडबडतो रे तू? तू नानाकडे लक्ष नको दिवसात, ते एकतर शुद्धीत नसतो तो. यानेच कदाचित माझं स्वप्न बघितलं असेल. नाना, तू 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 चहा पी, मी आलो पटकन कपडे बदलू ना. आमदारांसोबत बोलणं झालंय तुझं? हो वहिनी बॉस, पण त्यांचा पीए बोलला की बोलून कळवतो. बर ठीक. तर बघ वहिनी साहेब, आपण त्यांच्याशीच बोलू. ह्याचे सगळं हिशोब. अरे आलात तुम्ही? ते पोलिसांनी काही कळवलं का? शक्तीवर ज्यांनी हल्ला केला त्यांचा काही पत्ता लागला? नाही, अजून नाही. मी काय म्हणतो वहिनी साहेब, तुमची पॉवर वापरून काही करता येतं का बघा ना. म्हणजे तुमचे कॉन्टॅक्ट वरपर्यंत आहेत, तर त्या हल्लेखोरांची काही माहिती मिळवता आली असती तर. शिवा, ते हल्लेखोर कोणी मोठे अतिरेकी नव्हते आणि त्यांना पकडण्यासाठी वरपर्यंतचे कॉन्टॅक्ट वापरण्याची गरज नाहीये. मी तर म्हणते ते जे कोणी गुंड होते त्यांना पकडणं जरा कठीणच आहे. मुळात ती माणसं या जगातलीच नव्हती. या जगातली नव्हती म्हणजे? जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार, सोडा तो विषय. पण ही बघा, मी सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. मी पुन्हा पुन्हा सांगते, तुम्ही दोघं कुठेही जाल, प्लीज सावध राहा. मग ते ठिकाण कुठलंही असो, कामाचं ठिकाण असो वा इतर कुठलंही. शक्ती, आम्ही तुझ्या रक्षणाची जबाबदारी घेतली. तुझ्या केसालाही धक्का लागू नये म्हणून आम्ही शिवाला तुझा बॉडीगार्ड म्हणून नेमले.